प्रॅक्टिस सेट 1.1 या प्रॅक्टिस सेटमधील IMP क्वेश्चन आपण 2025 साठी बघणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन 5x + 3y = 9, इक्वेशन 1, 2x - 3y = 12, इक्वेशन 2. सोल्यूशन 5x + 3y = 9, 3x - 3y = 2. ॲड इक्वेशन 1 and 2. आता या दोन्ही इक्वेशनचे आपण ॲडिशन करू. 5x + 3 = 9, इक्वेशन 1 and 2x minus add 2x minus 3y = 12, 5x 2x 7x, 3y कट झाले. 9 + 12 21, x = 21/7. Therefore x = 3. Place x = 3 in equation 1. 5 into x plus 3y = 9. x च्या जागेवर 3 टाकू. 5 3 = 15. 3y = 9 minus 15. 4 3y = -6. y = -6/3. y = -2. Solution xy = 3. प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन 2 मधील पहिला प्रश्न. 3a + 5a = 26, a + 5b = 22. सोल्यूशन सबट्रॅक्ट द इक्वेशन 2 फ्रॉम 1 वी गेट. पहिल्या इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन मधून पहिलं इक्वेशन आपण मायनस करूया. 3a - a 2a, 5b कट झालं. 26 मधनं 22 गेलं, 4 राहिलं. a = 2 डिवायडेड बाय 2. आपण याला 2 ने डिवायडेड करू. सबस्टिट्यूट a = 2 इन इक्वेशन 2. वी गेट 2 + 5b = 22. 5b = 22 - 2. Therefore 5b = 20, b = 200, pi = 4, a = 4 is the solution of the given simultaneous equation. आणि मित्रांनो, हे एकदम IMP इक्वेशन आहे. त्यासाठी 99x + 100 y = 499, इक्वेशन 1. 101x + 99 y = 501, इक्वेशन 2. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट. या दोघांची आपण ॲडिशन करूया. 99x + 100 y = 499 + 100x + 99 = 501 यांची ॲडिशन करू. बघा, 99 + 100 200 + 99 100 + 99 200 = 499 + 501 1000. x + y = 1000/200. आपण या ठिकाणी 200 ने डिवायडेड करू. x + y = 5. हे इक्वेशन 3 झालं. परत आपण इक्वेशन 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन करूया. 99x + 100 y = 499, 100x + 99 y = 501 यांची सबट्रॅक्शन करूया. 101 मधनं 99 गेले की 2x राहिलं, प्लस 2y = 2 मग मोठ्यातून जी संख्या जाईल छोट्या तिला मायनस सिम्बॉल येईल. x - y = 2, -2/-2, x - y = 1. इक्वेशन 4 झालं. इक्वेशन 3 आणि 4 यांचे आपण काय करूया, या ठिकाणी ॲडिशन करूया. x + y = 5 प्लस x - y = 1. या ठिकाणी प्लस मायनस झालं म्हणजे y कट झाले.
x 2x झालं इज इक्वल टू 5 + 1 6 झालं x इज इक्वल टू 6. इथं हा 2 मल्टिप्लायमध्ये इकडे डिवायडेड होईल प्लसच्या इज इक्वल टूच्या पुढे 6/2 इज इक्वल टू 3. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 3 आलेली आहे. आता आपण ही कुठेतरी पुट करूया कुठल्या तरी एखाद्या इक्वेशनमध्ये. तर बघा आता आपण पुट करून बघूया. बघा x इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करू. मग बघा सबस्टिट्यूटिंग स्ट्रिंग x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 वी गेट 3 + y इज इक्वल टू 5. Therefore y is equal to 5 minus 3 is equal to 2. Therefore x comma y in bracket is equal to in bracket 3 comma 2 bracket complete is the solution of the given simultaneous. बघा यामधील फोर्थ इक्वेशन बघूया. 49x minus 57y is equal to 172 equation 1. 57x minus 49y is equal to 252 equation 2. Adding equation 1 and 2 we get बघा इक्वेशन 1 आणि 2चं आपण या ठिकाणी ॲडिशन करून बघूया. 49x minus 57y is equal to 172 plus 57x minus 49y is equal to 252. 49 plus 57 106 मायनस प्लस होतं या ठिकाणी 57 49 प्लस 106 मायनस मोठ्या संख्येपुढील चिन्ह इज इक्वल टू 172 252 यांचे ॲडिशन करूया. 424 x minus y is equal to 424 upon 106 या ठिकाणी 106 ने आपण डिवाइड करूया. x minus y is equal to 4 इक्वेशन नंबर 3 तयार झालं. आता परत पुन्हा आपण या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याचं सबट्रॅक्शन करून बघूया. 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. या ठिकाणी 49 मधनं 57 मायनस करूया. 57 पुढे मायनसची साईन असल्यामुळे मोठ्या चिन्हाची साईन द्यायची आहे. बघा -8x उत्तर आलेलं आहे. परत मायनस प्लस परत इथं मायनस असल्यामुळे प्लस झालेलं आहे. मग मायनस मोठ्या संख्येपुढे मायनस सिम्बॉल आहेत म्हणून इथं -8y आलं आहे इज इक्वल टू -80. x plus y is equal to 80 upon 8. 8 कॉमन आहेत. 8 आपण या ठिकाणी डिवायडेड करूया. x plus y is equal to 10. 8ने 80ला डिवाइड केलं की 10 येतं. आता x plus y is equal to 10 हे 4th नंबरचं इक्वेशन झालं. परत आपण 3 and 4 नंबरचे इक्वेशनचे ॲडिशन करूया. x minus y is equal to 4 हे 3 नंबरचं इक्वेशन आहे प्लस x plus y is equal to 10 हे 4th नंबरचं इक्वेशन आहे. x 2x झालं. मायनस प्लस या ठिकाणी -y प्लस y हे मायनस होणार आहे म्हणजे या ठिकाणी y कटणार आहे इज इक्वल टू 4 + 10 14 झालं. x इज इक्वल टू या ठिकाणी बघा 2x हा मल्टिप्लायमध्ये 2xला तर इकडे डिवायडेडमध्ये येईल इज इक्वल टूच्या साईनच्या नंतर. तर 14/2 इज इक्वल टू 7 या ठिकाणी आलेलं आहे. आता आपण ही व्हॅल्यू कुठेतरी पुट करूया. कुठेतरी ही पुट केल्यानंतर आपल्याला yची व्हॅल्यू निघणार. Substituting x is equal to 7 in equation 4 we get 7 plus y is equal to 10. Therefore y is equal to 10 minus 7 is equal to 3. Therefore x y is equal to 7 comma 3 is the solution of the given simultaneous equations. बघा मित्रांनो प्रॅक्टिस सेट 1.1 मधील हे जर तुम्ही 4 इक्वेशन केले तर या 4 पैकी कन्फर्म तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 मार्काला एक इक्वेशन येणार, 2 इक्वेशन येणार आणि हे इक्वेशन तुम्ही करून जा 100% येणार मित्रांनो, खात्रीशीर येणार. या पलीकडे काही नाही आणि हे इक्वेशन तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचे 6 किंवा 7 मार्क या चॅप्टरमधले मिळून जाणार. तुम्हाला कमीत कमी 4 मार्क तरी मिळणार. धन्यवाद.